संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांमध्ये नाथसंप्रदायिक पद्धतीने लय केला जातो. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी तत्वाचा जलतत्वात, जलतत्वाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्वात लय झाला. आकाशतत्वाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेज तत्व ही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नाद रूपाने प्रचिती शिल्लक राहिली. ते वायू तत्व ही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माऊलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले. संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देहत्याग केला. याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत. श्री संत महात्मे यासाठी श्री क्षेत्र आळंदीला व ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला नित्यतीर्थ म्हणतात. तिथे काळ कार्यच करत नसल्याने ते कधीच नष्ट न होणारे कालजयी तीर्थ आहे, म्हणूनच ते नित्यतीर्थ होय. ज्ञानेश्वर माऊली हे जसे एकमेवाद्वितीय अवतार आहेत, तसेच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीयच आहे. त्यांच्यासारखे केवळ तेच अलौकिक, अद्भुत, अनिर्वचनीय आणि अपरंपार कनवाळू. त्यांचे पावन नाम घेण्याची, त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचे स्वरूप असणारे त्यांचे वाङ्मय वाचण्याची, त्याचे मनन चिंतन करण्याची संधी व सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे. हेच माऊलींच्या आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे, यात शंकाच नाही. या देवदुर्लभ भाग्यासाठी परम कनवाळू करुणा ब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणी सर्वांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी दंडवत प्रणाम करून त्याच अनुपम सुखदायक श्रीचरणी त्यांच्या समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला तुलसीदल रूपाने विसावून धन्य होतो. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.